डोशाचं बॅटर तर छान झालं होतं म्हणून म्हटलं डोसा पण करावा. त्याच्यासाठी मी घेतलं डोशाचं पीठ थोडंसं काढून घेतलं, बाकीचं उरलेलं ठेवून दिलं साईडला, सगळं एकदम काही घेतलं नाही आणि घेतला नॉर्मल पोळीचा तवा. आता पोळीचा तवा घेण्याचं मागचं कारण अशातला भाग नाही आहे की माझ्याकडे नॉनस्टिक तवा नाही आहे, माझ्याकडे सगळं आहे. बट द थिंग इज मला नॉनस्टिकवरती केलेला डोसा आवडत नाही. का तर तो डोसा केल्यासारखं मला वाटतच नाही. मग तो आपल्या पण त्याचे काठ काय सुटतात, मग तो आपल्या पण वरती काय येतो, कौतुकच करतो, म्हणून मला ते काही पटत नाही. मग मी डायरेक्ट घेतला पोळीचा तवा, त्याच्यावरती टाकलं एक मस्तपैकी भरून एक पळी बॅटर आणि मग तो काढायला घेतला. आता ते म्हणतात ना की आधी हाताला चटके मग मिळते भाकर, माझाही तशाच काहीतरी भाग आहे. आधी खरडावा लागतो डोसा मग मिळतो तवा, हे मी पूर्ण उलट बोललेली आहे. आधी खरडावा लागतो तवा मग मिळतो डोसा. असो सरप्राइजिंगली हा डोसा थोडा बरा झाला होता, मग मी त्याला काढून घेतला. मग ते अन्नासारखं एकदम फसकीने तव्यावरती पाणी काय मारलं, त्याचं टेम्परिंग काय केलं, त्याचं टेम्परेचर काय सेट केलं आणि मग 2 भरलेल्या पळ्या घेऊन ते बॅटर त्या डोसावरती ओतलं आणि त्याला गोल 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 फिरवलं. थोडं साईडने तो लवकर निघावा, त्याला जास्त खरडावा लागू नये, थोडासा तो क्रिस्पी व्हावा म्हणून मी साईडने तेल टाकलं. बरं आता इथे पण मला खरडावं लागलंच आहे बरं का, कारण की नॉनस्टिक तवा असतानाही मला कष्ट घ्यायची सवय आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये. मला इझिली काही नकोच आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मला मेहनत घ्यायची आहे. फुकट ते पौष्टिक म्हणतात ना, ते मला लाभतच नाही. फुकटचं खाना ना नको असं आहे माझं. तर मी डोसा जेव्हा पण करते मी तो एका साईडने भाजत नाही, मी तो दोन्ही साईडने भाजते. मी काय म्हणलो होतो, मी तो डोसा पलटला. मी साऊथ इंडियनमध्ये रेस्टॉरंटमध्ये जरी कुठल्या खायला गेले तरी पण मी त्यांना म्हणते अण्णा मुझे डोसा दोनों साईड से भाज के दो. मला तो तसाच आवडतो, मला एका साईडने भाजलेला डोसा आवडत नाही. हा डोसा पण छान झाला होता, तो इतका भाजला होता की तो फोल्डच होत नव्हता. मग मी त्याला कसा बसा हाताने घेतला प्लेटमध्ये.